जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच लेट आणि थेट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण जाणून घेणार आहे ते म्हणजे 12 सप्टेंबर दिवशी ज्या 3 मराठी सिनेमाने बेधडक अशी बॉक्स ऑफिसवरती एंट्री केली होती त्यांच्या कलेक्शनबद्दल आपण जाणून घेणार आहे। तर सर्वप्रथम 12 सप्टेंबर रोजी बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने 3 दिवसामध्ये किती कोटीची कमाई केली का लाखाची याच्याबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया। तर बिन लग्नाची गोष्ट याने पहिल्या दिवशी 8 लाख रुपयाची कमाई केली। दुसऱ्या दिवशी या सिनेमाने थोडीशी ग्रोथ करत 20 लाख रुपयाची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी महासंडे रविवार या दिवशी या सिनेमाने जवळपास 27 लाख रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवरती केली। म्हणजे एकंदरीत 3 दिवसामध्ये बिना लग्नाची गोष्ट या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती नेटमध्ये 55 लाख रुपयाची कमाई केली। तर या सिनेमाचं बजेट सांगण्यात येते 4 कोटी रुपये। त्या 4 कोटीच्या हिशोबाने या 3 दिवसामध्ये याने फक्त 55 कोटी रुपयाची कमाई केली। ही कमाई या सिनेमासाठी समाधानकारक आहे का हे नक्की सांगा। तर वळूया आपण दुसऱ्या सिनेमाकडे, म्हणजे आर पार। आर पार या सिनेमाने पहिल्या दिवशी कमाई केली होती म्हणजे 13 लाख रुपयाची आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी त्या सिनेमाने कमाई केली होती जवळपास 21 लाख रुपयाची आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे कालचा महासंडे रविवार या दिवशी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवरती धमाका करता आला का, तर या सिनेमाने तिसऱ्या दिवशी कमवले ते म्हणजे 29 लाख रुपये। म्हणजे जवळपास 3 दिवसामध्ये या सिनेमाने सुद्धा 77 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। या सिनेमाचं बजेट सुद्धा 4 कोटी रुपये आहे। तर मग याने सुद्धा 3 दिवसामध्ये फक्त 77 लाखाची कमाई केलेली आहे। ही कमाई या सिनेमासाठी लाभदायक आहे का हे सुद्धा नक्की सांगा। आणि वळूया आपण आता दशावतार या सिनेमाकडे। या सिनेमाने 3 दिवसामध्ये किती कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवरती केली, तर पहिल्या दिवशी या सिनेमाने नेटमध्ये 58 लाख रुपये बॉक्स ऑफिसवरती कमवले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये भरपूर अशी डबल अशी ग्रोथ होत गेली आणि या सिनेमाने बाजी मारत 1,39 लाख रुपये बॉक्स ऑफिसवरती कमवले। आणि कालच्या दिवशी महासंडे म्हणजे रविवारी या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवरती आपल्याला पाहायला मिळाली। तब्बल मराठी आत्तापर्यंत जितके सिनेमा आले त्या सिनेमांना या वर्षामध्ये जेवढी कमाई करता आली नाही ती कमाई रविवारच्या दिवशी बॉक्स ऑफिसवरती दशावतार या सिनेमाने करून दाखवले आणि जवळपास 2 कोटी 2 लाख रुपये बॉक्स ऑफिसवरती याने तिसऱ्या दिवशी कमवलेत। म्हणजे एकंदरीत 3 दिवसामध्ये दशावतार या सिनेमाने जवळपास 4 कोटी 17 लाख रुपये नेटमध्ये कमवले आणि ग्रॉस याचं बघायला गेलं तर जवळपास 4 कोटी 30 लाख रुपये याने 3 दिवसामध्ये कमवलेत आणि याचं बजेट आहे 4 कोटी आणि बजेटला पार करून हा सिनेमा पुढे गेलेला आहे आणि सुपरहिट ठरलेला आहे। तर एकंदरीत 12 सप्टेंबरला जे 3 सिनेमा रिलीज झाले होते त्याच्यामध्ये दशावतार या सिनेमाने धडाकेबाज बाजी मारून सर्व दोन्ही सिनेमांना मागं टाकत बॉक्स ऑफिसवरती आपली पकड मजबूत केलेली आहे। म्हणजे याचाच अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही क्लॅश सिनेमा कराल त्यावेळी कोणत्या ना कोणत्या सिनेमाला नक्कीच त्याचा तोटा होतो आणि याचा तोटा दशावतारच्या फॉर्ममध्ये दोन्ही सिनेमांना झालेला आहे। तर निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आपण आपल्या सिनेमांचे क्लॅश हे कधीच केले नाही पाहिजेत। त्याचा परिणाम दोन्ही सिनेमांवरती झाला। आर पार हा सिनेमा चांगला होता परंतु फ्री रिलीज असता तर तोही सिनेमा धडाकेबाज कमाई बॉक्स ऑफिसवरती त्यालासुद्धा करता आली असती। तर 3 दिवसामध्ये दशावतारने जवळपास 4 कोटी 30 लाख रुपये ग्रॉसमध्ये कमवलेले आहेत आणि आज हा जवळपास सिनेमा 70 ते 80 नाहीतर 1 कोटीसुद्धा कमवू शकतो। म्हणजे 5 कोटीचा गल्ला हा 4 दिवसामध्ये पार करेल असं नक्कीच या चित्रपटाच्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादाने दिसत आहे। तर पुढेच यांचं कनेक्शन जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
तर हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.